हॅलो. आज मी दाखवत आहे मॅच्युअर स्किन मेकअप. या माझ्या क्लायंट आहेत. त्यांचा आज होतं 60th बर्थडे सेलिब्रेशन. पण त्यांची स्किन इतकी छान मेंटेन केली होती त्यांनी की त्यांचं 68 झालं आहे असं मला वाटलं देखील नाही. खूप सुंदर मेंटेन होती स्किन. सो मी स्टार्ट करते आता मेकअप. सर्वात पहिले मी मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि ते 15-20 मिनिट्स सोडून दिलं होतं लावून. प्रॉपर थिक लेअर लावून घेतला होता आणि मग ते 15-20 मिनिट्स सोडलं होतं मी. त्या वेळेमध्ये मी हेअर प्रेप करून घेतलं. जस्ट इयर टू इयर क्रिम्पिंग करून घेतलं आणि पाठीमागे एक लो पोनी बांधून घेतला. आणि मग 15-20 मिनिट्स असेही मस्त ॲब्झॉर्ब झालं होतं स्किनमध्ये मॉइश्चरायझर. त्यामुळे आपला मेकअप खूप छान होतो. स्किनमध्ये जरा रेडियन्स येतो आणि मस्त प्लम्पअप होते स्किन. त्यामुळे मेकअप छान सेट होतो. स्किनवरती जास्त करेक्शनची गरज नव्हती. जस्ट स्लाइटली फोरहेड टॅन होतं ते मी कवर करून घेतलं आहे. 1 शेड डार्कर घेतला आहे मी. एकदम थिन लेअर लावून कवर करून घेतलं फुल फेसवरती. एकदम थिन लेअर लावायचं आहे. मॅच्युअर स्किनवरती सगळ्यात मोठा रूल आहे की जितकं मिनिमम प्रोडक्ट तेवढे क्रीजेस कमी आणि तेवढं सेट छान होतो मेकअप. मग त्या फेसवरती रिंकल्स असू देत किंवा इतर कुठले डाग असू देत, ते सगळे आपल्याला अगदी मिनिमम प्रोडक्टने कवर करायचे आहेत. जितकं मिनिमम प्रोडक्ट असेल तितका छान सेट होईल मेकअप आणि प्लस लॉंग लास्टिंग पण राहील. मी थिन लेअर करेक्शन करून घेतलं आहे आणि नंतर त्याला ब्लेंड करते. फुल ब्लेंडिंग हलक्या हाताने करून घेतली आणि त्याला 5-10 मिनिट्स सेट व्हायला दिलं. सेट झाल्यावर मी फाउंडेशन स्टार्ट केलं. फाउंडेशन खूप लाईट टोन घेतलं नाही आहे. जस्ट 1 टोन लाईटर घेतली आहे त्यांच्या ओरिजिनल स्किन टोनपेक्षा. फुल फेसवरती अप्लाय करून घेतलं आहे ब्लेंड करून. त्यानंतर ब्युटी ब्लेंडरने डॅप करून पूर्ण फेसला कवर करून घेतलं आहे. ब्युटी ब्लेंडरसुद्धा अगदी हलक्या प्रेशरने करायचं आहे, कारण का नाही तर आपला फर्स्ट लेअर जो होता तो ह्याच्यात ब्लेंड होण्याचे चान्सेस असतात, जो आपण आधी ड्राय व्हायला दिला होता कलर करेक्शनचा. ते प्रोडक्ट व्यवस्थित ब्लेंड झालं पाहिजे. व्यवस्थित त्यांच्या क्रीजेसमध्ये सुद्धा, जर इनकेस क्रीजेस जास्त असतील त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रेशर देऊन ते प्रोडक्ट पूर्ण सेट करायचं आहे त्या ठिकाणी. आय एरियामध्ये सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. खूप मिनिमम प्रोडक्ट घ्यायचं आहे, मिनिमम प्रोडक्ट अप्लिकेशन करायचं आहे आणि व्यवस्थित ब्लेंडिंग करायचे आहे. त्यानंतर पावडर सेटिंग करते आता. पावडर सेटिंगसुद्धा अगदी मिनिमम प्रोडक्ट घेऊन सर्व ठिकाणी मी पावडर स्प्रेड करते आहे आणि प्रेस करून घेते आहे. त्याच्याने आपली क्रीज लाईन ब्लेंड होते. जास्त प्रोडक्ट अजिबात यूज नाही करायचं आहे, नाहीतर त्याच्याने आपली स्किन ड्राय होऊ शकते आणि त्याच्यानंतर मेकअप फुटू पण शकतो. सो एकदम लिमिटेड प्रोडक्टमध्ये, लिमिटेड प्रेशरमध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. बट सर्व ठिकाणी ॲप्लिकेशन व्यवस्थित झालं पाहिजे. आता स्टार्ट करते मी आय मेकअपसाठी एकदम बेसिक ब्राऊन शेड घेतली होती, न्यूट्रल ब्राऊन घेतली होती मी आल्मंड शेपसाठी. त्यांना तुम्ही पाहू शकता, त्यांना क्रीजेस आईज एरियामध्ये जास्त आहे. सो एकदम लिमिटेड प्रोडक्ट आणि ह्या ठिकाणी आपल्याला ग्लिटर अजिबात यूज नाही करायचं. ग्लिटरनी त्यांचे आईज पॅची दिसतील, ब्लॅक दिसतील आणि थोड्या वेळानंतर ते खूप खराब दिसतं ॲक्च्युली. आयब्रोज डिफाईन करून घेतलेत. ब्रो बोनमध्ये मी व्हेरी लाईट पीची शेड घेतला होता, त्यामुळे लिफ्टेड दिसावे आयब्रोज म्हणून. लायनर अगदी थिन लावून घेतलं आहे आणि त्यानंतर मी त्याला ब्लेंड देखील करणार आहे, कारण क्रीजेस असतात त्याच्यामुळे लायनर आपलं व्यवस्थित लागत नाही क्रीजेसमध्ये आणि ते खूप खराब दिसतं, थिक लागतं. सो त्याच्यासाठी ब्लेंडिंग करून घ्यायचं पावडरनी. ब्लॅक पावडर घेऊन स्लाइटली लायनर ब्लेंड करून घ्यायचं.
एकदम मिनिमम प्रोडक्टमध्ये आपण जेवढं काम करू शकतो तेवढं करायचं आहे, कारण जेवढं एक्सेस होणार प्रोडक्ट तेवढं ते क्रॅक होत राहणार मेकअप. त्यानंतर ब्लश ऑन स्टार्ट करते. ब्लश ऑनसाठी मी एकदम बेबी पिंक नॅचरल टोन घेतला आहे. मॅच्युअर स्किनसाठी ब्लश ऑन आपण एवढ्यासाठी करतो की त्याच्याने आपल्या फेसला खूप छान ग्लो येतो. व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. जेवढं छान ब्लेंडिंग करणार आपण ब्लश ऑनचं तेवढा छान ग्लो येणार चेहऱ्यावरती. त्यानंतर एक्सेस पावडर होती ती मी डस्ट करून घेते आहे ब्रशनी. नंतर हलकंसं काजळ आपण जास्त नाही लावू शकत, कारण का अंडर आईजवरती ते उतरतं थोड्या वेळानंतर, तर ते खूप पॅची दिसतं. सो जितकं होईल तेवढं काजळ अवॉइड करा. त्या क्लायंटला सवय होती त्यामुळे मी काजळ ॲड ऑन केलं, नाही तर मोस्टली मी क्लायंट्सना काजळ अवॉइडच करते, ज्यांना रिंकल्स असतात किंवा ज्यांची एज फॅक्टर असतो त्यांच्यासाठी. काजळ लावल्यावरती नेहमी पावडर कोटिंग करायला विसरू नका. ऑलवेज कंपल्सरी पावडर कोटिंग करा. त्यामुळे आपले स्प्रेड होण्याचे काजळ स्प्रेड होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी होतात. त्यांचा आपण ओव्हरऑल मेकअप खूप लाईट ठेवला आहे, त्यामुळे मी लिपस्टिक थोडी डार्क शेडचे सजेस्ट केली त्यांना, आणि त्यांना देखील खूप आवडते डार्क शेड लिपस्टिक्स. सो मी इथे डार्क पिंकनी पहिला बॉर्डर लाईन करून घेतली आहे, आणि त्यानंतर मी मेबेलिनची मरून कलर शेड प्लस पिंक ॲड करून त्यांचा शेड बनवला होता. त्यांची साडी रॉयल ब्ल्यू होती त्यामुळे मी पिंक थोडा ॲड केला, नाहीतर रेड अगदी खूपच डार्क दिसला असं मला असं वाटलं, म्हणून मी पिंकिश ॲड केलं मरूनमध्ये थोडंसं, आणि ड्युरालाईनसोबत अप्लाय करून घेतलं. आणि सेटिंग स्प्रे, शाईन स्प्रे मी अवॉइड केला, पॅची दिसेल. सो मी मेकअप फिक्सर क्रायलॉनचं यूज केलं, आणि हा होता त्यांचा फायनल लुक. ज्वेलरी त्या घरी जाऊन घालणार होत्या, सो विदाऊट ज्वेलरी आहे हा लुक. आणि सुंदर हेअरस्टाईल पण केली, गजरा बंद केला. सो त्याचं पण पोस्ट केली आहे मी व्हिडिओ, सो प्लीज नक्की बघा ती व्हिडिओसुद्धा. आणि मेकअप व्हिडिओ पण आवडली असेल तर नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.